आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे। कुख्यात गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे याने पोलिसांच्या संरक्षणात असताना महामार्गावरील ढाब्यावर मटण पार्टी केल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलाय। हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एका पोलीस अधिकाऱ्यासह 4 पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे। याशिवाय गजा मारणेला भेटण्यासाठी ढाब्यावर आलेल्या तिघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। सहाय्यक पोलीस निरीक्षक सूरज राजगुरू, पोलीस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाने, रमेश मेमाने आणि पोलीस शिपाई राहुल परदेशी अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत। कोथरूडमधील भाजप कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणात गुंड गजा मारणेसह त्याच्या साथीदारांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे। सुरुवातीला काही दिवस तो एरवडा कारागृहात बंदिस्त होता, मात्र पुण्यातील गुन्हेगारी विश्वातील त्याचे वाढते वर्चस्व लक्षात घेता मात्र त्याला सांगली कारागृहात नेत असताना वाटेत साताऱ्याजवळील कनसे ढाब्यावर पोलीस व्हॅन थांबवून कर्मचाऱ्यांनी जेवण केले। इतकेच नाही तर याच वेळी 2 फॉर्च्युनर आणि 1 थार गाडीतून आलेल्या गजा मारणेच्या साथीदारांनी पोलीस व्हॅन मध्ये असणाऱ्या गजा मारणेला मटणाचा बेत दिला। हा संपूर्ण प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे। दरम्यान काही दिवसांनी या घटनेची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना समजली आणि त्यांनी तातडीने गुन्हे शाखेतील या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले। संबंधित कनसे ढाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची पुष्टी केली। यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली। पोलीस दलातील शिस्त आणि जबाबदारीच्या दृष्टिकोनातून या प्रकाराची गंभीर दखल घेतली गेली आहे। आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ हडपसर पुणे।